मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यात 30 मिनिटं बंद दाराआड चर्चा। अर्थमंत्रीपदासंदर्भातील सुनेत्रा पवारांचं मत शहांसमोर मांडल्याची माहिती। अर्थ खातं देण्यास विलंब केला जात असल्यानं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार नाराज असल्याची माहिती। आता आम्ही सावरलो आहोत, त्यामुळे अर्थ खातं पुन्हा आमच्याकडे आलं पाहिजे, सुनेत्रा पवारांचं मत। अर्थ खातं भाजप सोडणार नाही, मुख्यमंत्र्यांकडेच खातं राहणार असल्याची माहिती। अर्थ खात्याचा मुद्दा दिल्लीत भाजप श्रेष्ठींपर्यंत। राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत नाराजीचा सूर कायम। सुनील तटकरे आणि छगन भुजबळांमध्ये वाद झाल्याची माहिती। तर प्रफुल्ल पटेल मुंबईत असूनही बैठकीला गैरहजर। कांद्याच्या प्रश्नावर येत्या 10 दिवसात निर्णय होणार। दिल्लीतल्या बैठकीत अमित शहांचं आश्वासन। नाफेड एनसीसीएफने 10 लाख टन कांदा खरेदी करण्याची राज्य सरकारकडून मागणी। मुंबईतल्या काही सोसायट्यांमध्ये कुर्बानीच्या मुद्द्यावरून वाद। गोरेगावच्या गोकुळधाम सोसायटीत कुर्बानीची परवानगी रद्द, तर घाटकोपरच्या सागर पार्क सोसायटीत बकरा कुर्बानीला विरोध। पोलिसांचा तगडा बंदोबस्त। गोकुळ दूध संघाच्या उत्पादनांना हलाल सर्टिफिकेट। कोल्हापुरात नवा वाद पेटला, तर आखाती देशात निर्यातीसाठी हलाल सर्टिफिकेटची गरज असते। मंत्री हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्राजक्त तनपुरेंचा भाजप प्रवेश निश्चित झाल्याची माहिती। 30 मे रोजी भाजपात प्रवेश। तनपुरेंना अहिल्यानगरच्या जागेवर उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता। कर्नाटक बाबत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंच्या निवासस्थानी बैठक। कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या उद्या राज्यपालांना भेटण्याची शक्यता। नीट पेपर फुटी प्रकरणात मोठेगावकरच्या मुलाची सीबीआयकडे कबुली। नीट पेपरच्या 10 दिवस आधीच पेपर मिळाल्याची कबुली। मोठेगावकरच्या मुलाला स्टार विटनेस करण्याची सूत्रांची माहिती। नीट पेपर फुटी प्रकरणात सीबीआयकडून तेजस शहा अटकेत। पुण्यात भौतिकशास्त्राचा शिक्षक म्हणून तेजस शहा कार्यरत। मनीषा हवालदारच्या पतीला तेजसनेच भौतिकशास्त्राचे प्रश्न दिल्याची माहिती। केरळचे माजी मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या घरावर ईडीचा छापा। कार्यकर्त्यांकडून ईडीच्या अधिकाऱ्यांच्या गाडीची तोडफोड। विजयन यांच्या मुलीच्या कंपनीसंदर्भात ईडीची कारवाई। एअर इंडिया आणि इंडिगोकडून जून-ऑगस्ट 2026 दरम्यान विमान फेऱ्यांमध्ये मोठी कपात। एअर इंडियाच्या 22% तर इंडिगोच्या 5 ते 7% फेऱ्या कमी होणार। इंधन दरवाढ आणि आंतरराष्ट्रीय तणावामुळे निर्णय। सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्समध्ये आज एलिमिनेटर सामना। सर्वांचं लक्ष फलंदाज वैभव सूर्यवंशीकडे। आज विजयी होणारा संघ गुजरातसोबत खेळणार क्वालिफायर 2 सामना।